आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ फराग कांगरे तुमचं स्वागत करतो. नवरात्र चालू आली आहेत आणि एकंदर ते फेस्टिव्ह वातावरण जे आहे ते सगळीकडे आहे. रास गरबा, दांडिया असे अनेक खेळ रोज रात्री खेळायला तुम्ही जात असाल आणि आता हे जे 9 दिवस आहेत तर ते उपास करतात गुजराती लोक स्पेशली आणि त्याचे नैवेद्याला बनवले जाणारे जे पदार्थ असतात ते खूप इंटरेस्टिंग असतात. खरं म्हणजे हा जो उत्सव आहे तर तो पश्चिम बंगालमध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रात देवीची पूजा वेगळ्या पद्धतीने केली जाते आणि गुजरातमध्ये रास गरबा, दांडिया आणि नैवेद्य एकंदर तो फारच फॅब्युलस आणि एलॅबरेटेड पद्धतीने साजरा केला जाणारा सण आहे. आणि अशाच या गुजराती कल्चरमध्ये बेसिकली गुजरात हा प्रांत हा शाकाहारी जेवणासाठी अतिशय पॉप्युलर असलेला प्रांत आहे. इतक्या एलॅबरेटेड मेनूज ते करतात. म्हणजे आता महाराष्ट्रात आपण जर ब्रेकफास्टला एखाद दुसरा आयटम जर करत असतो म्हणजे पोहे किंवा शिरा केला किंवा उपमा केला, मिसळ केली, पण गुजरातमध्ये ब्रेकफास्टला 6-7 वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ब्रेकफास्टला केले जातात. लंचला वेगळाच मेनू असतो, डिनरला वेगळाच मेनू असतो आणि प्रत्येक ठिकाणी असे लार्ज नंबर ऑफ चॉईसेस असतात. तर त्या अशा बलाढ्य अशा खाद्य संस्कृतीमधल्या 2 उत्कृष्ट रेसिपीज आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत. चला तर किचनला जाऊयात. आता तुम्हाला गुजराती रेसिपीज दाखवायच्यात म्हटल्यानंतर आय वॉज बिट कन्फ्युज्ड, कारण गुजराती पदार्थ सगळेच चांगले येतो. तर त्यातल्या 2 रेसिपीज अशा कुठल्या चूज करायच्या मी थोडासा विचार केला आणि 2 भन्नाट रेसिपीज काढलेल्या आहेत. पहिली रेसिपी आहे कढी पकोडा, जी ट्रेडिशनली सगळ्या गुजराती घरात केली जाते आणि दुसरी रेसिपी आहे खजूरना घुगरा, एक स्वीट डिश आहे. आता पहिल्या रेसिपीचं आपण साहित्य बघू. वाटीभर बेसन, 1.5 ते 2 वाटी दही, बटाट्याचे पातळ केलेले स्लायसेस, साजूक तूप, कांद्याचे स्लायसेस, पालक चिरलेला, लाल सुकी मिरची, सोडा बायकार्बोनेट, हिंग, मेथी, जिरं, अख्खे धने, धनापूड, मोहरी, ओवा, लांब कापलेलं आलं, हळद, मिरची, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. कढीचं जे मिश्रण आहे ते चांगलं घुसळून घेऊयात आपण एका बोलमध्ये. आता हे जे दही घेतलंय मी तर ते 1 दिवस जुनं दही घेतलंय, जेणेकरून त्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा आलेला असतो, कारण कढीला आंबटपणा असणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, चवीपुरतं मीठ, थोडीशी धनेपूड आणि हे जे बेसन जे घेतलंय जस्ट 2 ते 2.5 टीस्पून. आता हे सगळं छान आपण मिक्स करून घेऊ. आता आपल्या कढीची कन्सिस्टन्सी जी आहे तर हे जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये पाणी घालून त्याला आपण पातळ करून घ्यायचं आहे. याला आपण बेसन लावलेलं असल्यामुळे जेव्हा आपण ही कढी सिमर करू तेव्हा त्यामुळे त्याला दाटसरपणा येणारच आहे. आता पॅनमध्ये आपण हे जे कढीचं मिश्रण जे आहे ते आपण सिमर करत ठेवू. आता या उरलेल्या दह्यामध्ये आपण काय करणार आहोत तर आपलं बेसन घेऊन आणि पालक घेऊन त्याचे पकोडे करून घेणार आहोत, त्याचं मिश्रण तयार करून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा बेसन. आता हे दही आणि बेसन जे आहे तर ते आपण या मोठ्या बोलमध्ये काढून घेऊ. त्याच्यामध्ये थोडासा ओवा, थोडंसं जिरं, थोडीशी धनेपूड, चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि बारीक चॉप केलेली मिरची, आल्याचे बारीक केलेले काप, खुसखुशीत करण्यासाठी थोडासा अगदी सोडा, खमंगपणासाठी थोडंसं हिंग. आता हे सगळं जे आहे
ते आपण असं छान मिक्स करून घेणार आहोत. आणि त्यामध्ये हा जो पालक आहे तर तो घालून त्याचे पकोडे करणार आहोत. तेल ऑलरेडी तापत ठेवलेलं आहे, तर त्यामध्ये आता हे पकोडे आपण छान फ्राय करून घेऊ. आपण बऱ्याच वेळा रेस्टॉरंट्समध्ये जातो आणि आपण मेनू कार्ड पाहिल्यानंतर थोडेसे हताश होतो, कारण शाकाहारी लोकांसाठी जास्त ऑप्शन्स नसतात. पण गुजरातमध्ये मात्र ही परिस्थिती नाही आहे. गुजरातमध्ये जास्तीत जास्त शाकाहारच फेमस आहे आणि तिकडं शाकाहारी इतक्या पदार्थांची रेलसेल असते नुसती. म्हणजे आय मस्ट ॲडमिट वन थिंग की मला ज्या काही शाकाहारी रेसिपीज माहिती आहेत आणि ज्यावर मी मास्टरी घेतली आहे त्याच्यापैकी बऱ्यापैकी रेसिपीज मी या गुजराती फॅमिलीजकडनं शिकलेलो आहे. नॉट इन हॉटेल्स, ऑथेंटिक फॅमिलीच्या रेसिपीज. आता हे पकोडे फ्राय होत आहेत. आपली कढी जी आहे ती सो आपण सिमर करून घेणार आहोत, तर त्याला एक 3 ते 4 मिनटं लागणार आहेत. तोपर्यंत तुम्ही एक छोटासा ब्रेक घ्या. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये एका छोट्या ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. ब्रेकच्या आधी आपली कढी जी आपण सिमर करत ठेवलेली होती आणि आता आपले पकोडे जे आहेत ते छान फ्राय झालेत, ते पहिल्यांदा काढून घेऊ. इथे जे आपण बटाट्याचे स्लाइस करून घेतलेत तर ते इतके असे थिन केलेत जे या कढीमध्ये सिमर होताना शिजतील. त्यामुळे बटाट्याचे स्लाइसेस आता या कढीमध्ये घालूयात आपण. बटाटे स्लाइसेस आणि कांद्याचे राउंडल्स म्हणजे कांद्याचे स्लाइसेस. आता गुजराती कढी म्हणलं की ऑब्व्हियसली त्याची जी फोडणी आहे ती तुपावरच असली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं जिरं या पॅनमध्ये आपण रोस्ट करून घेऊ. थोडे धने, थोडीशी मेथी, थोडासा कडवटपणा आणि इट ॲड्स हेल्थ व्हॅल्यू ॲज वेल. हे असं छान रोस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत तूप. या फोडणीमध्ये थोडंसं आलं, हिंग, थोडीशी हळद. आता ही जी फोडणी आहे ती आता आपल्या कढीवर आपण घालणार आहोत. हलकंच मीठ. तुम्हाला आता ही कढी गोडसर आवडत असेल, म्हणजे थोडीशी राजस्थानी पद्धतीची करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी साखर घातली तरी सुद्धा चालेल. आणि ही कढी स्टीम राईस किंवा गुजराती पद्धतीने केलेला जो कोरिएंडर राईस म्हणजे फ्रेश कोथिंबीर घालून केलेला जो भात असतो फार सुरेख लागतो. तो या कढीबरोबर अतिशय अप्रतिम लागतो. या कढीवर आता झाकण ठेवून त्यातले बटाटे आपण साधारणतः 5 ते 7 मिनिटं सिमर करून शिजवून घेऊ. आपले पकोडे जे आहेत ते तयार आहेत. आपली कढी सुद्धा छान सिमर झालेली आहे. त्यातले बटाटे सुद्धा शिजले असतील. विल जस्ट चेक इट. लवली. आता या कढीला हे जे पकोडे आहेत ते ॲड करायचे अँड दॅट्स इट. कढी पकोडा रेडी. मी जोपर्यंत सर्विंग बोलमध्ये काढून घेतोय तोपर्यंत पटकन याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. कढी पकोडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, दही, बटाट्याचे काप, तूप, कांदा, पालक, खायचा सोडा, हिंग, मेथी, जिरं, धणे, लाल मिरची, आलं, ओवा, मोहरी, जिरेपूड, हळद, मिरची, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये दही घेऊन त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, धणेपूड, बेसन घालून मिश्रण फेटून घ्यावं. एका पॅन मध्ये हे मिश्रण ओतून मंद आचेवर शिजू द्यावं. त्यामध्ये बटाटे आणि कांद्याच्या चकत्या घालून एक उकळी काढावी. दुसऱ्या पॅन मध्ये जिरं, धने आणि मेथीदाणा भाजून घ्यावा. त्यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालावं. त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या, आलं, हिंग आणि हळदीची फोडणी करावी आणि ती कढीमध्ये घालून थोडा वेळ कढी उकळवून घ्यावी. एका बाउल मध्ये दही आणि बेसन घेऊन त्यात ओवा, जिरं, धणेपूड, मीठ,
तिखट, हिरव्या मिरचीचे तुकडे, आलं, खायचा सोडा, हिंग आणि चिरलेला पालक घालून पकोड्यासाठीचं पीठ भिजवावं आणि या पिठाचे पकोडे खरपूस तळून घ्यावेत. सर्व्ह करताना कढीमध्ये पकोडे घालावेत. कढी पकोडा या पारंपरिक गुजराती पदार्थानंतर आता आपण करणार आहोत एक गोड पदार्थ, आणि तो गोड पदार्थ आहे खजूरना घुगरा. आता खजूर म्हणजे आपले डेट्स आणि घुगरा म्हणजे करंजी वजा शेप असलेला जो गोड पदार्थ पारंपरिकरित्या गुजरातमध्ये केला जातो. तो कसा करायचा बघू. त्याआधी साहित्याची ओळख करून घेऊ. एक 3 चमचे दूध, 1.5 वाटी मैदा, खसखस पेस्ट, खजुराची पेस्ट, साजूक तूप, वेलची पूड, डेसिकेटेड कोकोनट आणि चवीपुरतं मीठ. आता रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी एक गोष्ट सांगायची आहे की मी साखरेचा 1 तारीख पाक आणि त्याच्यामध्ये थोडंसं वेलदोड्याची पूड घालून तो मी करत ठेवलेला आहे ऑलरेडी. इकडं तूप घेतलेलं आहे, ते मी चांगलं गरम करून घेतलं आहे. आता घुगराचा जे डो जो आहे कणिक, तर ती आपण पहिल्यांदा करून घेऊ. आता या मैद्यामध्ये आपण हे जे तूप आहे तर ते चांगलं रब करून घेणार आहोत. साधारणतः चमचाभर तूप, त्याच्यामध्ये फक्त थोडंसं आपण मीठ घालणार आहोत. आपण जेव्हा मोदक करतो किंवा निवगऱ्या वगैरे करतो, गोड निवगऱ्या, तेव्हा सुद्धा थोडंसं चवीसाठी त्याच्यामध्ये आपण मीठ घालतो. तर त्याचप्रमाणे याच्यामध्ये थोडंसं पारीमध्ये मीठ असल्यानंतर ती पारी चांगली लागते खाताना. आता तूप जे आहे तर ते मैद्याच्या प्रत्येक पार्टिकलला मिक्स झालं पाहिजे, जेणेकरून आपली जी पारी जी आहे त्याच्यामध्ये एकाच ठिकाणी कुठे जर तूप राहिलं तर व्हाईल फ्राईंग तिथं भोग पडू शकतं आणि तूप जे फ्राईंगसाठी वापरतो तर ते आत जाऊन आपला पदार्थ तुपकट होण्याची शक्यता असते. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत दूध, आणि दूध घालून त्याला आपण छान मळून घेणार आहोत. आता याची वरची जी पारी आहे तर त्याच्यामध्ये आपण कुठेही साखर वापरलेली नाही आहे. याच्या स्टफिंगमध्ये मात्र आपण खजूर वापरतोय. तर त्या खजुराचा एक नॅचरल स्वीटनेस असतोच. आणि हे घुगरास जे आहे ते फ्राय झाल्यानंतर आपण साखरेच्या 1 तारी पाकामध्ये डिप करून घेणार आहोत. तर त्यामुळे सफिशियंट स्वीटनेस त्याच्यामध्ये येणार आहे. तर हा जो डो आहे तो चांगला आपण हाताने असं चांगला मळून घ्यायचा आहे आणि असा चांगला असा छान मळून झाल्यानंतर थोडा वेळ फक्त रेस्ट करणार आहोत. आपण वळूयात आता आपल्या सारणाकडे. आता हा डो आहे तो असा आपण ठेवून देऊयात. या बोलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊयात खजुराचं मिश्रण. आता खजूर जे आहे ते मी बारीक चॉप केले आणि थोडंसं पाणी घालून त्याला मिक्सरमधनं जस्ट एक 1 स्पिन दिलं, जेणेकरून ते चांगलं असं फाईन झालं आहे. त्याच्यामध्ये खसखसीची पेस्ट, डेसिकेटेड कोकोनट आणि वेलची पूड. आता मी हे मिश्रण मिक्स करून घेतो. आपला डो आपल्याला साधारणतः एक 10 मिनटं रेस्ट करून घ्यायचाच आहे. तोपर्यंत तुम्ही एक छोटासा ब्रेक घ्या. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये आज आपण गुजराती रेसिपीज बघतोय. पहिली रेसिपी आपली झालेली आहे, दुसऱ्या रेसिपीचं अर्धी प्रोसेस झालेली आहे. तर ती काय झाली ती आपण बघू. आधी आपण हा जो डो तयार करून घेतला आहे, दूध, तूप, मैदा आणि थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं मीठ घालून आपण हा जो डो करून घेतला आहे त्याचे आपण गोल गोल अशा चकत्या आपण करून घेणार आहोत. सेम जसं आपण करंजीसाठी करतो तर तसंच करायचं आहे. युजली घुगराचा साईज जो असतो तो आपल्या मोठ्या करंजीज ज्या असतात तर तसा असतो, पण आपण इथं थोड्याशा छोट्या करणार आहोत. त्याला एक वेगळा असा मिनी लुक आपण त्याला देणार आहोत. आता जे गोल आहेत तर ते आपण फ्लॅट लाटून घेऊयात. साधारणतः 4 ते 5 मिलीमीटर अशा जाडीचा असा आपण ही जी डिस्क आहे ती लाटून घेतली आहे. आता याच्यामध्ये एका साईडला एक घुगराचं मिश्रण आणि दुसरी बाजू जी आहे तर ती आपण याच्यावर ओव्हरलॅप करून त्याला स्टिक करणार आहोत. थोडंसं पाणी चिकटवण्यासाठी आणि त्याच्या एजेस ज्या आहेत त्या अशा आपण कट करून घेणार आहोत. आता हे घुगरास जे आहेत तर ते आपण मीडियम हीटवर आपण साजूक तुपामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत.
आता डीप फ्राय व्हायला साधारण एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला थांबायला लागेल. इन द मीन टाईम आय वुड लाईक टू शेअर अन एक्सपिरियन्स विथ यू. गुजराती शेफ्स, तर त्यांच्याशी इंटरॅक्ट केल्यानंतर मला असं कळलं की गुजराती लोकं जी आहेत तर ती खूप चोखंदळ असतात. आपल्या इथे महाराष्ट्रात आपण म्हणतो की पुण्याची लोकं सगळ्यात जास्त चोखंदळ. मला जर कंपॅरिझन करायची असेल तर अहमदाबाद, सुरत, बडोदा इकडची जी लोकं आहेत ती इतकी चोखंदळ असतात. त्यांच्या समारंभांमध्ये वगैरे इतक्या प्रकारचे पदार्थ त्यांना पाहिजे असतात आणि त्यांच्याकडे ते असं ते प्रेस्टीज इश्यू मानला जातो की आता लग्न कोणाचं असेल तर लग्नामध्ये जेवढे जास्तीत जास्त ऑप्शन्स ठेवता येतील आणि आपले जे आमंत्रितांना खुश करण्याचा त्यांचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो. आपले जे घुगरास जे आहेत तर ते आता ऑलमोस्ट फ्राय झालेले आहेत. असे गोल्डन ब्राऊन करंजीसारखेच त्याला आपल्याला फ्राय करायचे आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आपलं इथं सिरप जे आहे ते छान एकतरी पाक झालेलं आहे. स्विच ऑफ करू. लवली गोल्डन ब्राऊन घुगरास, फॅन्टॅस्टिक. डायरेक्ट आपण त्याला सिरपमध्ये त्याला डिप करणार आहोत. म्हणजे सिरपचं जे गोडी आहे तर ती थोडीशी ॲब्सॉर्ब करेल, त्या पारीमध्ये चांगली ॲब्सॉर्ब होईल. इन द मीन टाईम तुम्ही याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. खजूरना घुगरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, मैदा, खसखशीची पेस्ट, खजूर पेस्ट, तूप, साखरेचा पाक, डेसिकेटेड कोकोनट आणि वेलची पूड. कृती: मैद्यामध्ये तूप, मीठ आणि दूध घालून पीठ मळून 10 मिनिटं ठेवून द्यावं. खजुराची पेस्ट, खसखशीची पेस्ट, डेसिकेटेड कोकोनट आणि वेलची पूड हे जिन्नस एका बाउलमध्ये एकजीव करून घ्यावेत. भिजवलेल्या मैद्याच्या पिठाची पारी लाटून त्यामध्ये खजुराचं सारण भरून करंज्या कातून घ्याव्यात. साजूक तुपात करंज्या खरपूस तळून साखरेच्या पाकात घोळवाव्यात. आज आपण 2 गुजराती पदार्थ पाहिले, त्याच्यापैकी एक म्हणजे कढी पकोडा. आता हा जो पदार्थ आहे सगळ्यांना माहिती असतो. खजूरना घुगरा हा जो प्रकार केला आहे तो तिकडं पारंपरिकरित्या केला जातो, पण आपल्या इथं एवढा लोकप्रिय नाही आहे. तर या ज्या 2 रेसिपीज आहेत त्या आय एम शुअर की तुम्ही नक्कीच ट्राय करणार आहात. आता ट्राय करून बघा आणि आम्हाला पत्रांनी नक्कीच कळवा तुमच्या प्रतिक्रिया. अलॉंग विथ तुमच्या घरच्यांच्या सुद्धा आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. बाय द वे, आपली ओळख जी आहे ती खाऊच्या डब्यापासून. खाऊच्या डब्यात सगळ्या रेसिपीज ज्या आहेत तर त्या आपल्याला शाकाहारी करायला लागलेल्या होत्या, कारण डब्यात घेऊन जायच्या होत्या. आता त्याच्यानंतर गणपती आले, नवरात्र आले, तर त्यामुळे मांसाहारी पदार्थ करण्याचा मला काही चान्स मिळाला नाही. इनफॅक्ट नॉनव्हेज रेसिपीज हे आम्हाला आवडतात सुद्धा आणि त्यावर माझी मास्टरीसुद्धा आहे. त्यामुळे त्या रेसिपीज आता मी तुमच्याशी शेअर करणार आहे याच सिरीजमध्ये. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत भन्नाट नॉनव्हेज रेसिपीज ऑल द वे फ्रॉम केरला अँड काश्मीर. टिल देन मस्त खा, स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी चवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे. मी आणि संपदा आम्ही दोघी करतोय. हा, काय बनवता तुम्ही? पुडाचे करंजी. पुडाची करंजी. कॉर्न खांडवी आपण बघणार आहोत, बरोबर?